फोंडा येथे वराडी कवी विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रिया विधीत पारंपरिक प्रथांना फाटा देत सामाजिक संदेश दिला। अंत्यसंस्कारापासून 13व्या पर्यंत सूतक न पाळणे, अंधश्रद्धा टाळणे आणि स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरणे अशी भूमिका त्यांनी घेतली। दशक्रियेच्या दिवशी घरातील सर्व विधी महिलांनीच पार पाडले। चितेची राख अस्थि नदीत विसर्जित न करता शेतात पुरून तेथे फळझाडे लावण्याचा निर्णय घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। केसदान व पिंडदानानंतर कावळ्याने शिवण्याची प्रथा देखील टाळण्यात आली। यापूर्वी 2019 मध्ये आईच्या अंत्ययात्रेत महिलांनी खांदा व मुखाग्नी दिला होता। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी या कृतीला प्रेरणादायी व समाजासाठी आदर्श ठरविले आहे। जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत। त्यात वेळेचा अपव्यय होतो, अनावश्यक खर्च होतो आणि मनुष्यशक्ती जी आहे ती बऱ्याच प्रमाणात खर्च होते। या पारंपरिक गोष्टी काळानुसार टाळणे ही काळाची गरज आहे। सामाजिकदृष्ट्या ते परवडणारे आहे, पर्यावरणदृष्ट्या ते परवडणारे आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते परवडणारे आहे। मृत्यूनंतर तर फारच चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। जुन्या चालीरीती मागे सारून आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांसाठी आपण अंत्यविधीसाठी महिलांनी सुद्धा समान हक्क या कायद्याने चालून स्मशानामध्ये अंत्यविधीसाठी जाऊन त्यांना आपल्या प्रेमाची श्रद्धांजली द्यावी। त्यांच्या पुढील जीवनकार्यासाठी आपण काही जप तप करून रोज त्यांच्या फोटोला नमस्कार करून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत जावा। पहा, आता हे घरातले फोटोसुद्धा ठेवू देत नाही। काही नवीन नवीन जे संत आहेत ते म्हणतात की आईवडिलांचे फोटो घरात ठेवू नका, पण आम्ही आजपर्यंत जेवढे ग्रंथ वाचले, नामदेव महाराजचा गाथा, तुकाराम महाराजांचा गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी, भागवत, पण याच्यामध्ये असा एक शब्दही नाही की आईवडिलांचे फोटो तुम्ही घरात ठेवू नका। तर हे कोणाचं न ऐकता आपण आपल्या आईवडिलांचे फोटो घरात ठेवून रोज त्यांना एक हार किंवा एक फूल वाहून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत राहावे।